नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत गोड कापण्या। गव्हाचे पीठ आणि गोड वापरून आपण या कापण्या करतोय। तर आषाढात स्पेशल ह्या कापण्या बनवल्या जातात आणि एकदम भारी होतात। अगदी या खुसखुशीतही नाही आणि खूप कडकही नाही, कापण्या कापण्यासारख्याच बनवायच्या असतात। आपण जर शंकरपाळीसारखं या कापण्या बनवल्या एकदम खुसखुशीत तर ते छान नाही वाटत, किंवा एकदमच कडक बनवल्या तर तशाही छान वाटत नाही। थोड्याशा कुरकुरीत आणि थोड्याशा खुसखुशीत अशा मिक्सअप बनवायच्या। तर चला तुम्ही याचा आवाज ऐका। तर पाहू शकतात किती भारी या कापण्या तयार झालेत। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर माझ्या आईच्या पद्धतीने आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचं आहे आणि कोणतंही प्रमाण ठेवायचे, वाटी किंवा एखादा पेला, त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे। आता एका टोपामध्ये मी 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला तो टाकून घेतला आहे। त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून घ्यायचे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। फक्त आपल्याला गव्हाचं पीठ जेव्हा आपण मळणार त्यावेळेस पाणी कमी जास्त होऊ शकतं, कारण कोणत्या गव्हाचं पीठ पाणी शोषून घेतं तर कोणत्या गव्हाच्या पिठाला पाणी कमी लागतं। तर इथं आपल्याला हा गूळ फक्त विरघळून घ्यायचा, याचा पाक वगैरे काहीही करायचं नाही आहे। तर गॅस चालू करून आपण हा टोप ठेवून घेतला आहे आणि फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। आता गूळ विरघळला आहे, गॅस बंद केला आणि हे पाणी थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे। तर या वाटीने बरोबर 2 वाटी मी गव्हाचे पीठ घेतले आणि पाव वाटी बेसन पीठ घेतले। पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 3 ते 4 चमचे बेसन पीठ आपल्याला इथे लागणार आहे। अगदी चिमूटभर मीठ टाकायचे याच्यामध्ये आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर टाकून घेतली आहे। तुम्ही याच्यामध्ये सुंठ पावडरसुद्धा टाकू शकतात, थोडंसं जायफळ किसून टाकू शकतात। तर आवर्जून बडीशेप किंवा सुंठ, जायफळ नक्की टाकायचं, त्याशिवाय कापण्यांची टेस्ट छान लागत नाही। आता आपल्याला मोहन करायचे। तर एका टोपामध्ये मी 3 पळी तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि हे मोहन या पिठामध्ये टाकून घ्यायचे। तर आता अर्ध टाकून घेतले, मिक्स करूया आणि लगेच राहिलेसुद्धा सर्व मोहन याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। मी इथे तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। तर सगळं चांगलं मिक्स करूया आणि राहिलेलंसुद्धा तेल मी याच्यामध्ये टाकून घेतले। आता सर्व हे चांगलं मिक्स केले। तेल खूप गरम आहे त्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर आपलं गुळाचं पाणीसुद्धा थंड झालेलं आहे, गाळणीने गाळून घ्यायचं। कधी कधी गुळामध्ये कचरा वगैरे असतो त्यामुळे। तरी ते मी 1 ग्लास एवढं पाणी आता गाळून घेतले। आणखीन पाणी टोपामध्ये शिल्लक आहे, लागलं तर आपण पुढे यूज करणार आहोत। तर आता थोडं थोडं गुळाचं पाणी या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि मीडियम असं याचं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आपल्याला। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घेऊया। तर आषाढामध्ये तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडे गुळाच्या म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या कापण्या आवर्जून बनवल्या जातात आणि खरंच खायला खूप छान लागतात। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत या कापण्या सर्वांनाच आवडतात। तर इथं पाहू शकतात लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपण चांगलं मळून घेतले आणि खूप पातळ मळायचं नाही, थोडंसं दाटसरच ठेवायचे, घट्टसर। हे पहा, अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतले। तर आणखीन आपल्याला हे पीठ मुरत ठेवायचे। तर अगदी 10 ते 15 मिनिट असंच मुरण्यासाठी ठेवू शकता। तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल। आता हे पीठ मी गोल करून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे पीठ बाजूला ठेवूया मुरण्यासाठी। तर 10 ते 15 मिनिट असंच ठेवूया। तर तुम्ही पाहू शकता इथं एवढं पाणी शिल्लक आहे। तर बरोबर अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। आता आपल्याला खसखस लागणार आहे। तर कापण्या खसखसशिवाय अपूर्ण आहेत। खसखस आपल्याला वरती लावून घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर आपण पीठ मऊ करून घेऊया। पीठही चांगलं आपलं मुरलेलं आहे। आता एक उंडा याच्यामधला पिठाचा काढून घेऊया आणि बाकीचे पीठ झाकून ठेवूया। तर थोडंसं हाताने अगोदर गोल करून घेऊया, म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल। आणि हे पीठ आपण घट्टसर मळलेलं आहे त्यामुळे याला
आपल्याला सुकं पीठ लावायची गरज पडत नाही. आता मीडियम असं आपल्याला लाटून घ्यायचे. तर चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायची. आता आपण सर्व बाजूने एकसारखे लाटून घेऊया. कुठे पातळ कुठे जाड असं नको. हे पहा, एकसारखी अशी लाटून घ्यायची आणि एवढी जाड ठेवलेली चपातीपेक्षा थोडीशी मीडियम अशी लाटली की काय होतं की कापण्या एकदम खुसखुशीत होतात. तुम्हाला जर खूप कुरकुरीत आवडत असतील ना तर मग पातळ लाटून घ्या आणि त्या कापण्या म्हणजे कुरकुरीत होतील. आणि खुसखुशीत हवे असतील, खुसखुशीत आणि कुरकुरीत दोन्हीही अशा त्याचं टेक्स्चर पाहिजे असेल तर मग मीडियम लाटून घ्यायचे. आता इथे मी मीडियम असं हे कापण्यासाठी एक चपाती लाटून घेतली आणि त्याच्यावरती आता आपल्याला कट करून घ्यायचे. तर आपल्याला कापण्याच्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचे. तर कापण्याच्याच आकारामध्ये छान वाटतात. तर आपण चाकूने अगोदर सरळ कापून घेतलं आणि आता आपण तिरकं असं कापून घ्यायचे म्हणजे बरोबर डायमंड शेपमध्ये याचा आकार तयार होतो कापण्यासारख्या. हे पहा, असं त्रिकोणी आकारामध्ये आपल्या कापण्या बनून तयार होतात. तुम्हाला असं जमत नसेल तर मग चौकोनी आकारामध्ये सुद्धा कापू शकतात, पण शक्यतो कापण्या अशाच आकारामध्ये बनवल्या जातात. सर्व कापण्या आपण अशाच कापून घेऊया. तर हे पहा, साईडच्या ज्या कडा आहेत म्हणजे साईडला जे तुकडे आहेत पिठाचे ते बाजूला काढून घेऊया आणि कापण्या आहेत त्या आपण वेगळ्या करून घेऊया. तर चाकूने अगोदर हे सगळं आपण मोकळं करून घेऊया. आणि किती छान कापण्या तयार झाल्यात पहा. तर हे पहा, किती इझिली निघत आहेत कापण्या. एकदम मस्त परफेक्ट असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. प्रमाण बरोबर असेल तर कापण्या एकदम खुसखुशीत आणि मस्त बनतात. तर पाहू शकतात अशी याची जाडी ठेवायची. खूप पातळ नको किंवा खूप घट्ट नको. तर सगळ्या या कापण्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळ्या कापण्या इथे मी ताटामध्ये काढून घेतलेत. आणि सॉरी बरं का, बोलण्याच्या नादामध्ये खसखस लावायची तेवढी विसरून गेले, त्यासाठी खरंच सॉरी. तर मी ते तेल गरम करायला ठेवले आणि मी ना आता वरून थोडंसं अशी खसखस लावून घेणार आहे. खूप दाबायची नाही, थोडीशीच लावून घेते हलक्या हाताने, कारण लावायची खसखस राहून गेली. तर अशी थोड्याशा कापण्यांना मी खसखस लावून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने. तर तुम्ही चपाती लाटून झाली की त्याच्यावरती थोडीशी खसखस लावायची आणि परत एकदा लाटून घ्यायचं. त्यामुळे खसखस चांगली चपातीमध्ये व्यवस्थित लागली जाते आणि तळताना निघत नाही. आता आपण तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतले. तर पाहू शकतात थोडेसे बबल्स यायला लागलेत. आता आपण याच्यामध्ये कापण्या टाकून घेऊया. तर तेल खूप कडकडीत गरम नको किंवा खूप थंडही नको. असं बबल्स यायला लागले की आपल्याला या कापण्या तेलामध्ये टाकून घ्यायचे. तर जेवढ्या तेलामध्ये मावतील तेवढ्या कापण्या टाकून घ्यायचेत. मी अगोदर थोड्याशाच टाकून घेतलेत आणि हळूहळू चमच्याने याला हलवत राहायचे. तर पाहू शकतात हळूहळू छान या कापण्या तळतायत आणि मस्त रंग येतो. आणि खूप गॅस मोठा केला तर काय होतं की आपण त्याच्यामध्ये ना गूळ टाकलेला आहे, त्यामुळे लगेचच कलर चेंज होतो आणि आपल्याला वाटतं की कापण्या चांगल्या तळलेल्या आहेत, पण आतमध्ये कच्च्या राहतात. त्यामुळे मिडियम गॅसवरती या कापण्या चांगल्या तळून घ्यायच्या. छान खरपूस असा रंग येईपर्यंत. हे पहा, एकदम बिस्किटासारखा छान याला रंग येतो. तर मिडियम गॅसवरती छान या कापण्या आपण तळून घेतलेत. आता तेल निथळून काढून घेऊया. तर बाकीच्या सुद्धा राहिलेल्या कापण्या सर्व आपण अशाच तळून घेऊया. आणि तेल गरम झालं की मग कापण्या तळायला अजिबात वेळ लागत नाही. झटपट या कापण्या तळून होतात. आणि हो, मिडियम गॅसवरच तळायचं बरं का, त्यामुळे कापण्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातात आणि खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा या कापण्या बनून तयार होतात. तर झटपट आपल्या इथे गव्हाच्या पिठाच्या गोड खुसखुशीत कापण्या बनवून तयार आहेत. तुम्ही तर याचा आवाज ऐकलेलाच आहे. तर आहेत की नाही एकदम भारी आणि खूप सोपी रेसिपी आहे. आधीमध्ये मुलांना भूक लागली तर तुम्ही हे त्यांना बनवून नक्की देऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.